तुमच्या बँक अकाउंट मध्ये नाहीये सगळ्यात मोठा वारसा. पैसा गमावला जाऊ शकतो, प्रॉपर्टी विकली जाऊ शकते, पण श्रीमंत लोकांसारखा विचार करण्याची क्षमता ती टिकते, ती वाढते, ती पिढ्यानपिढ्या मल्टिप्लाय होते. तुमच्या वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट जमीन नव्हती, पैसा नव्हता, ती होती या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन. कारण संपत्ती चुकीच्या मॅनेजमेंटमुळे संपते, पण विचारसरणी आणि माइंडसेट कधीच पुसला जात नाही. एक असेट विकला जाऊ शकतो, पण तुमचा माइंडसेट एका ऑपरेटिंग सिस्टम सारखा आहे. तो तुमच्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून नेक्स्ट जनरेशनला फक्त प्रॉपर्टी देऊ नका, त्यांना विचार करायला शिकवा. रिस्क कशी घ्यायची आणि मॅनेज करायची ते शिकवा. ऑपॉर्च्युनिटीज कशा ओळखायच्या ते शिकवा. आणि स्लो डाऊन मध्ये, मंदीमध्ये कसं टिकून राहायचं ते शिकवा. कारण खरा वारसा प्रॉपर्टीमध्ये नाहीये, तर तुमच्या मानसिकतेमध्ये आहे. तुम्ही तुमच्या मुलांना काय देणार आहात, संपत्ती का माइंडसेट? कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझा कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच प्रोफाईलला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.